ए मने नंबर दे मावली राम राम 15 चीजा पूरा ना फ्लाइट मोड वर गेला हेलो ए गाडी घेऊन घेतली का की गाडी जमा कर या बाप्पा क्या दादा ते महायुतीनं मला ही जी उमेदवारी दिलेली आहे ही पूर्ण कळंब तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मला या निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली। मी आपल्याला एक नम्रतेची विनंती करतो की दिवस अवघे आजपासून एक 13 दिवस प्रचाराचे राहिलेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये प्रचाराला सामोरं जात असताना फॉर्म भरल्यानंतर मी 3-4 दिवस धाराशिव शहरामध्ये विविध लोकांच्या भेटीगाठी घेतल्या, कळंब शहरामध्ये भेटीगाठी घेतल्या। जिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल, जेवढं जास्त मेहनत करण्याचा प्रयत्न होईल लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, तो आपला या निवडणुकीमध्ये चालू आहे। पण मी आपल्या सर्वांना हे पश्चिम लोटा म्हणजे आपल्याला या गावाला यावं अशी काही परिस्थिती नाही, कारण की ह्या गावातल्या जवळपास सगळ्या लोकांशी आपला संपर्क आहे। परंतु उमेदवार आपल्या गावात येऊन गेला पाहिजे या उद्देशाने मी इथं आलोय। तर मी तुम्हाला एक मतदार म्हणून नाही तर एक माझ्या कुटुंबातील घटक म्हणून आपल्याला विनंती करणार आहे की समोरचा उमेदवार हा राजकीय पार्श्वभूमी असलेला आहे। त्या उमेदवाराचे वडील तेरणा कारखान्याचे चेअरमन होते, एका अर्बन बँकेचे चेअरमन होते, ते स्वतः 5 वर्ष आमदार आहेत। त्यामुळे त्यांच्याकडे प्रचार यंत्रणा, त्यांच्या घरातली लोक फिरणारे भरपूर आहेत। माझ्या घराची पार्श्वभूमी बघायला गेलं तर माझ्या घरामध्ये मी ग्रामपंचायतचा सरपंच झालो, त्याच्या अगोदर माझ्या घरामध्ये साधा ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा कोणी नव्हता। त्यामुळे प्रत्येक मतदाराला अपेक्षा असते की उमेदवाराच्या घरच्या कुणीतरी आपल्याकडे येऊन जावं। म्हणून मी या आपल्या सर्वांना एक विनंती करणार आहे की तुम्ही सगळ्यांनी की हा उमेदवार माझ्या घरचा आहे म्हणून तुम्हीच माझ्या घरचे आहात, म्हणून तुम्ही या मतदारसंघामध्ये जेवढं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं होईल तेवढं या 12-13 दिवस जे प्रचाराचे राहिलेत या 12-13 दिवसामध्ये या धाराशिव विधानसभा मतदारसंघातल्या गावामध्ये एक प्रचारक म्हणून आपण काम करावं। आणि मला विश्वास आहे की आपल्या गावातून सगळे पक्ष भेद, जातीभेद बाजूला ठेवून एक आपला माणूस म्हणून प्रचंड असं मतदान आपल्या गावातून मला होणार आहे। फक्त एकच विनंती करतो की प्रत्येक वेळा काय होतं की आपण जेवढं ग्रामपंचायतच्या निवडणुकीला आपण बारकाईने लक्ष घालतो तेवढं आपण विधानसभा लोकसभा निवडणुकीला लक्ष घालत नाहीत। आपल्या घरातला एखादा माणूस अगदी एक 15-20 किलोमीटर कुठं गावाला गेलेला असला तर त्याच्यावर सुद्धा आपलं त्या ठिकाणी लक्ष ह्या निवडणुकीमध्ये नसतं। पण कुठलीही निवडणूक आपण एकदम सोपी आहे असं सध्या जे वातावरण आहे असं ह्या पद्धतीनं आपण सर्व आपले पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती की आपण त्या पद्धतीनं असं घेऊ नका की प्रत्येक मतदान आपल्या जवळचं जे मतदान आहे ते प्रत्येक मतदान केंद्रापर्यंत नेऊन मतदान करून घेणं अत्यंत गरजेचं आहे। आता या निवडणुकीमध्ये अनेक मुद्दे आहेत। आपल्याला खरं जर विचार केला तर आपल्या कळंबच्या इतिहासामध्ये सर्वात निष्क्रिय असा 5 वर्ष जर आमदार कुठलाच झाला असेल तर हा आमदार झालाय। 5 वर्षामध्ये कसलंच काम जे लोकांना दिसावं असं एखादा कुठला मोठा प्रकल्प या मतदारसंघामध्ये आणला नाही, कुठला उद्योग उभा केला नाही। फक्त ह्या आमदार महोदयांनी एकच केलंय की जी शासनाचे मंजूर होऊन येणारे काम आहेत त्या कामाचे टेंडर मॅनेज करायचे आणि तालुक्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की कळंब मध्ये 1-2-3 गुत्तेदार आणि धाराशिव मध्ये 1-2-3 गुत्तेदार सांभाळण्याच्या पलीकडे ह्या आमदार महोदयांनी काय केलं नाही। त्या गुत्तेदाराकडून टक्केवारी बहादर ही जे नाव ह्यांना पडले
की त्याच्यामुळं पडलंय. आणि आपल्या गावातील प्रत्येक माणसाचा धाराशिव शहरामध्ये संपर्क असेल. धाराशिव शहराची तर एवढी वाईट अवस्था ह्यांनी केली की त्या धाराशिव शहरामध्ये भूमिगत गटारीची कामं अत्यंत निकृष्ट झालेत आणि संपूर्ण धाराशिव शहरामध्ये रस्ताच कुठं ठेवला नाही. आता माग पावसाळ्यात प्रचंड पाऊस झाला त्यावेळेस पूर्ण गावामध्ये चिखलाचं साम्राज्य. एवढं मोठं शहर आहे, जवळपास 90,000 मतदान आहे त्या धाराशिव शहरामध्ये. पूर्ण शहरामध्ये आपले ग्रामीण भागातले रस्ते सुद्धा बरे, एवढी बकाल अवस्था या धाराशिव शहराची यांच्यामुळे झाली. वाड्यामध्ये मला वाटतं की माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला, एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देणं म्हणजे ही काही सोपी गोष्ट नाही. परंतु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात असलेले शिवसेनेचे मुख्य नेते तथा या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी या मतदारसंघाचा बारकाईनं विचार केला आणि आपल्या जिल्ह्यातल्या नेते मंडळीला विचारलं. आणि खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी इथपर्यंत ही उमेदवारी मिळण्यासाठी जसा एकनाथजी शिंदे साहेबांचा महत्वाचा रोल आहे त्या पद्धतीने एकनाथजी शिंदे साहेबांनी या जिल्ह्यातल्या नेते मंडळीला विचारल्यानंतर मला उमेदवारी दिल्यानंतर त्या उमेदवाराची कुणीतरी एखादा मोठा नेता त्या पाठीमागे असावा लागतो जबाबदारी घेण्यासाठी. ओके. हा राईट. या महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारी जाहीर केली त्या दिवशीपासून आपल्या कळंब तालुक्यातील नव्हे तर या विधानसभा मतदारसंघातील नाही तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामधील जे चळवळीतून तयार झालेले कार्यकर्ते आहेत, सातत्याने तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, मी माझ्या